गुड मॉर्निंग एव्हरीवन. श्री स्वामी समर्थ. मी काजल, तुमचा मिसेस कलाप्रेमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. तर आत्ता मी आलेली आहे माझ्या गावी. तर हे बघू शकता, हे माझ्या गावचं बाहेरचं अंगण आहे आणि माझं घर. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. हे माझं घर आहे आणि हे घरापुढचं अंगण. आजीने मस्तपैकी इथे झेंडूची फुलं लावलेली आहेत. आता सध्या सकाळी आम्ही 6 वाजता पोचलेलो आहे. तर घराची साफसफाई चालू आहे. साफसफाई झाल्यानंतर नाश्ता वगैरे करून चहा वगैरे घेणार आहे. त्याच्यानंतर मी ब्लॉग कंटिन्यू करेन, कारण की आज 3 वाजल्यापासून मंदिरात कार्यक्रम चालू असणार आहे. तोही तुम्हाला कार्यक्रम बघायला भेटेल. मी सगळे तुम्हाला मी माझा प्रयत्न करेन दाखवण्याचा. मला किती जमेल माहिती नाही, पण मी नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. जेवण करून घेतलं. जेवण केल्यानंतर आम्ही आवरलं आमचं आणि काळूबाईच्या मंदिरात गेलो. आज शुक्रवार होता आणि मार्गशीर्ष महिनाही चालू आहे. तर त्यामुळे म्हटलं काळूबाईची ओटीही भरून होईल आपली आज. मग मंदिरात गेलो होतो. काळूबाईची ओटी भरून झाल्यानंतर डायरेक्टली आम्ही मग दत्ताच्या मंदिरात गेलो, कारण की तिथे कार्यक्रम चालू झाला होता. ऑलरेडी 3 वाजून गेल्या होत्या. तर बायका हळूहळू जमायला सुरुवात झाली होती. कार्यक्रम सुरू करण्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व बायकांनी ओवाळलं. त्याच्यानंतरच मग कार्यक्रमाला सुरुवात केली. तर पहिल्यांदा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला होता. त्यानंतर वयस्कर महिलांची संगीत खुर्ची चालू होती. सगळ्या नाचत नाचत चालत होत्या. ती बघा, रेड साडीवाली जी आहे माझी आजी आहे, पूर्ण फुल जोशामध्ये ती गेम खेळत होती. संगीत खुर्ची झाल्यानंतर हा एक होता गेम. डोळ्यावर पट्टी बांधायची होती आणि समोर जो ड्रम ठेवला आहे त्याच्यावर काठीने फटका मारायचा होता. तर पहिल्यांदा दीदीचे डोळे बांधले होते, पण त्याची दिशा चुकली होती. ती नंतर डायरेक्ट मंडपाच्या दिशेने फिरली आणि डायरेक्टली मंडपात शिरली होती. जशी दीदी मंडपात शिरली तशा सगळ्या बायका तिथून पळून गेल्या. त्यानंतर माझे डोळे बांधले गेले होते आणि थोडक्यासाठी माझा नेम चुकला होता. हे सर्व खेळ चालू असताना एका साईडला छोट्या छोट्या मुलांना पेंटिंग करायला दिलं होतं, जेणेकरून तीही बिझी होती छोटी छोटी मुलं. संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी सगळ्यांसाठी गजरे आणले होते, ते पण वाटप चालू. आणि हे मंदिरातलं आतलं डेकोरेशन आहे. खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं. त्यानंतर संध्याकाळी सर्वजण मंदिरात जमा झाले होते. भजनाचा कार्यक्रम चालू झाला होता. भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर दत्ताच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला
अभिषेक करून झाल्यानंतर दत्ताच्या मूर्तीला पाण्यात घातलं. तर सगळा कार्यक्रम झाल्यानंतर तिथे माझी ओटी भरली गेली. तर असा गेला आजचा माझा दिवस. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.